नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराज हे कसे प्रकट झाले याची कथा ऐकणार आहोत. याशिवाय प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांकडे आपल्याला कोणता संकल्प करायचा आहे याचीही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी महाराज कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजाईबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाबरोबर मिसळायचा नाही. तिथूनच थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर विजयसिंग खिशामध्ये खूप साऱ्या गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला आणि गणपतीबरोबर खेळताना अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, आज याने पण खेळायचे. तेव्हा सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या आणि तो बोलला की बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचे. बस इतके त्याच्या तोंडून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा हा अवतार पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला. कोकणामधील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते तिथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडे रडू कोसळले. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला, विजयसिंग. म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिलेली आहे. ती पुढीलप्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केलेला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामीही खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावर ठेवला. त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले म्हणजे स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते. याचाच अर्थ प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली
आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटवले आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे। या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा प्रकट दिन हा कोट्यावधी स्वामी भक्तांना नवीन ऊर्जा, ध्येय, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणीच आहे। सूर्यालाही तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयामध्ये ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामीदेव याच चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 इसवी सन 1149 मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाला होता। आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे। स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे म्हणजे सूर्याला गवसणी घालण्यासारखेच महाकठीण कार्य आहे। स्वामीसुतांनीही स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिलेले आहेत। स्वामीसूत एका अभंगामध्ये म्हणतात की माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणासाठीच, भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मियांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते। याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो। पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे। त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवले नाही, तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपामध्ये अवतीर्ण झाला असे स्वामीसूत सांगतात। ही घटना कुरुक्षेत्र हस्तिनापूरजवळील छेली या खेडेगावी घडली, जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला। सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की हा अवतार 9 मास मातेच्या उदरी राहून प्रसूती पीडा सहन न करता झालेला आहे, म्हणजेच धरणी दुभंगून 8 वर्षाची बालक मूर्ती प्रकट झाली। स्वामी हे धरणी दुभंगून त्यामधून प्रकट झाले। स्वामींचा जन्म कधी झाला, कुठे झाला याची ना नोंद कुठे आहे, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला, म्हणून त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिवशी आपल्याला एक महत्त्वाचा संकल्प करायचा आहे। अशा प्रकारचा संकल्प केल्यामुळे महाराज आपल्यावर अत्यंत खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील। प्रकट दिनादिवशी आपल्याला नारळ, खडीसाखर, फूल घेऊन जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये, केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचे आहे। नारळ, खडीसाखर हातामध्ये घेऊन स्वामींसमोर उभे राहायचे आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की महाराज, मी हा संकल्प घेते आहे की या संपूर्ण वर्षभरामध्ये तुमची भरपूर स्वामीसेवा माझ्याकडून घडू दे। सारामृतासारख्या आणखीन तुमच्या चरित्रांचे पठण पारायण माझ्याकडून होऊ दे। तुमच्या भक्तीचा माझ्याकडून जास्तीत जास्त प्रसार होऊ दे आणि स्वामी सेवेमध्ये आणखीन भक्त जोडले जाऊ दे। याशिवाय आपल्याला सेवेचा संकल्पही बोलायचा आहे की मी आजपासून 108 श्री स्वामीचरित्र सारामृताची पारायणे करीन, किंवा वर्षभर मला जमेल तसे मी श्री गुरुचरित्राचे पारायणे करीन, किंवा नैवेद्य सेवा, अभिषेक सेवा करीन। जे तुम्हाला जमणार आहे तोच संकल्प आपल्याला बोलायचा आहे। किंवा येत्या वर्षभरामध्ये मी तारक मंत्राचे जास्तीत जास्त वेळा अनुष्ठान करीन। अशा पद्धतीचा संकल्प महाराजांसमोर घ्यावा आणि त्याच दिवसापासून आपल्या सेवेला सुरुवात करावी। या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये एखादी दुसरी कोणती स्वामीसेवा असेल जिचा वर्षभर तुम्ही संकल्प करणार असाल, अशा सेवेचा संकल्पही तुम्ही स्वामींसमोर घेऊ शकता। आपला संकल्प बोलून झाल्यानंतर नारळ, खडीसाखर महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे। जर तुमच्या जवळपास स्वामींचे मंदिर, मठ नसेल तर घरातल्या स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही नारळ, खडीसाखर ठेवून हा संकल्प घेऊ शकता। यानंतर पुढे वर्षभर आपण संकल्प घेतलेली स्वामींची सेवा कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे स्वामींच्या चरणी रुजू करत राहावी। कारण महाराज म्हणतात की जो अनन्य भावे शरण मजसी, पाहिल मुक्तीचा सोहळा, जिंकील जीवन कला, जो मजवरी विसंबला। जो अनन्य भावे मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो, असे स्वामींचे त्यांच्या भक्तांना अभयवचनच आहे। स्वामी सेवेमध्ये येणे खूप सोपे आहे, पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणे हे अत्यंत अवघड आहे। कारण स्वामी आपल्या भक्तांची वारंवार परीक्षा बघत असतात। त्यामुळे आपण मनामध्ये कोणतीही शंका न आणता स्वामींच्या चरणी एकनिष्ठ राहून स्वामींची सेवा प्रामाणिकपणे करत राहावी। स्वामी माझे हे काम करून देतील का, स्वामींच्या सेवेने माझा हा प्रश्न मार्गी लागेल का, अशा कोणत्याही शंका कुशंका मनामध्ये आणू नयेत। स्वामी आपली परीक्षा बघतात खरे, पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून न मागता देतात। त्यामुळे निस्वार्थीपणाने स्वामीसेवा करत राहा। त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताने स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी सेवेचा संकल्प घ्या आणि सेवा करायला सुरू करा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।